नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सूरज चव्हाण आणि मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, एक आनंदाची बातमी मी या व्हिडिओ थ्रू घेऊन आलेलो आहे. तर जे पण विद्यार्थी गव्हर्नमेंटची प्रिपरेशन करतायत, गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन करतायत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच ईपीएफओने नवीन नोटिफिकेशन रिलीज केलेली आहे आणि ही एसएससी या पोस्टसाठी आलेली आहे. तर जसं तुम्ही बघू शकता, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यूपीएससीच्या अंडर ही पोस्ट येत असतो. बेसिकली यूपीएससी याची नोटिफिकेशन रिलीज करत असते. तर त्यांनी एक शॉर्ट नोटीस इथे रिलीज केलेली आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो की 7 मार्च पासून ओके 7 मार्च पासून तुम्ही हे ईपीएफओची जी नोटिफिकेशन आलेली आहे त्याचे फॉर्म भरू शकता. एसएससी ची ही नोटिफिकेशन आहे. ओके 27 मार्च पर्यंत हे फॉर्म चालेल. 6 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. तर जी तारीख होणार आहे रजिस्ट्रेशन ओपन व्हायची ही 7 मार्च आहे आणि 27 मार्च म्हणजे जवळपास 20 दिवस तुम्ही या फॉर्मला भरू शकता. ऍडव्हर्टाइज नंबर जी वॅकन्सी नंबर आहे ही राहणार आहे. टोटल जे याच्यामध्ये वॅकन्सी दिलेल्या आहेत ते वॅकन्सीज टोटल वॅकन्सी याच्यामध्ये 323 वॅकन्सीज याच्यामध्ये राहील. म्हणजे 323 वॅकन्सीज टोटल याच्यामध्ये राहणार आहे. टोटल 323 वॅकन्सीज यामध्ये राहणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर जर आपण कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन याचं बघितलं तर अनरिझर्व म्हणजे ओपन कॅटेगरीच्या 132 वॅकन्सीज, ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट साठी 32 वॅकन्सीज, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 87 वॅकन्सीज, नंतर एससी साठी 48 आणि एसटी साठी 24 या प्रकारचं याचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे. यासोबत जे पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट आहेत, हँडिकॅप पर्सन आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा याच्यामध्ये 12 वॅकन्सीज दिले गेलेल्या आहेत. तर अशा टोटल 323 वॅकन्सी यामध्ये राहणार आहेत. त्यानंतर म्हटलं आहे ऑफ द 323 वॅकन्सीज 12 वॅकन्सीज आर रिझर्व फॉर द कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू द कॅटेगरी ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटी. म्हणजे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट साठी 12 वॅकन्सीज इथे दिलेल्या आहेत. नंतर काही वॅकन्सीज जे कास्ट साठी आहेत, जसं आपण बघितलं आता एससी, एसटी, ओपन, ईडब्ल्यूएस साठी सुद्धा काही वॅकन्सीज इथे राहणार आहेत. आता पीडब्ल्यूडी मध्ये यांनी सांगितलं आहे की ब्लाइंडनेस आहे, लो विजन आहे, असे वेगवेगळे डिसेबिलिटी नुसार हे डिव्हिजन होईल. ऑलराईट. त्यानंतर जर आपण बघितलं की या नोटिफिकेशन मध्ये आणखी पुढे काय आहेत, तर आपण या नोटिफिकेशन आणखी समोर बघूया. तर याच्यामध्ये म्हटलं आहे की पर्सन विथ डिसेबिलिटी मध्ये 1 आर्म अफेक्टेड, दोन्ही आर्म अफेक्टेड, बोथ लेग्स अफेक्टेड, वन ऑफ द लेग्स अफेक्टेड, या प्रकारचं हे आहे. पे स्केल जे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे याच्यामधला, पे स्केल काय राहील, तर पे स्केल मध्ये बघा पे स्केल सुद्धा यांनी दिला आहे की पे स्केल हा लेवल 7 नुसार तुम्हाला पे स्केल दिला जाईल. एक चांगली सॅलरी त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफर होईल. एज ड्युरेशन, एज लिमिट सुद्धा याच्यामध्ये दिली आहे तुम्हाला. एज 30 इयर्स हवा यूआर आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट साठी. नॉर्मली आपण जर बँकिंग परीक्षा बघितली किंवा इन्शुरन्स परीक्षा बघितली तर त्यामध्ये 28 वर्ष ही मॅक्सिमम एज लिमिट असतं ओपन विद्यार्थ्यांसाठी. तर इथे तो पण एक ऍडव्हान्टेज आहे. असे विद्यार्थी जे जनरल कॅटेगरी मधून बिलॉंग करतात, ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधून बिलॉंग करतात, ओपन कॅटेगरी मधून बिलॉंग करतात. कारण इथे 30 वर्ष म्हटलं आहे तर 2 वर्ष तुम्हाला ऍडिशनली मिळत आहे. 33 वर्ष आहे ओबीसी साठी आणि 35 वर्ष आहे एससी एसटी साठी आणि 40 वर्ष इथे दिलेलं आहे पीडब्ल्यूबीडी विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. या प्रकारचं एज लिमिट आहे. आताच मी सांगितलं पे स्केल तुम्हाला 7 ग्रेड पे नुसार मिळेल. नंतर एडिट करेक्शन फॅसिलिटी फॉर द फायनली सबमिटेड अप्लिकेशन फॉर्म विल बी अवेलेबल फ्रॉम 28 मार्च टू 3 एप्रिल. म्हणजे इन केस जर तुम्ही फॉर्म भरला 7 मार्च पासून 27 मार्च पर्यंत जर तुम्ही फॉर्म भरला आणि तुम्हाला असं कळालं की काहीतरी मी मिस्टेक केली आहे फॉर्म भरण्यात, तर त्यासाठी करेक्शन विंडो सुद्धा तुम्हाला इथे ओपन होणार आहे. आणि ही करेक्शन विंडो 28 मार्च 2024 पासून 3 एप्रिल 2024 असा 7 दिवसाचा राहणार आहे. तर ही सुद्धा एक चांगली बातमी आहे. जर इन केस मी फॉर्म भरताना चुकवलं तर तसं नॉर्मली चुकवायचं नाही, व्यवस्थित फॉर्म भरायचा. नंतर द क्रुशियल डेट फॉर डिटरमाइन द एज लिमिट शॅल बी क्लोजिंग डेट ऑफ द ऑनलाईन सबमिशन. जे पण ऑनलाईन सबमिशन मध्ये 27 जी मार्च तारीख आहे त्याच्या अकॉर्डिंग तुमचं जे एज लिमिट आहे किंवा जे पण तुमचं एज क्रायटेरिया आहे तो फिल केला जाईल.
त्यानंतर यांनी म्हटलं आहे की द कॅन्डिडेट विलिंग टू अप्लाय फॉर द अबाव वॅकन्सीज आर ऍडव्हर्टाइज टू विजिट कमिशन्स वेबसाईट https://upsconline.nic.upsc त्यामध्ये OTRP index.php किंवा upsconline.nic.in या वेबसाईटवर तुम्ही रेग्युलरली अपडेट बघत राहा आणि याच वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अप्लिकेशन 7 तारखेपासून फॉर्म भरायचे आहे. तर जेव्हा ऑफिशियल कंप्लीट नोटिफिकेशन येऊन जाईल ज्याच्यामध्ये सर्व पॅटर्न बद्दल दिला जाईल, एक्झाम पॅटर्न कसं राहील, कोणती एक्झाम राहील, प्रिलिम्स आहे की मेन्स आहे की आणखी काही इंटरव्ह्यू वगैरे आहेत, त्यानंतर हेच डेट आहे याचं डिटेल एक्सप्लेनेशन कंप्लीट व्हिडिओ किंवा कंप्लीट पीडीएफ आल्यानंतर, कंप्लीट नोटिफिकेशनचे पीडीएफ आल्यानंतर आपण बघूयाच. तर तुम्हाला या वेबसाईटला तुम्ही नाही गेले तरी चालेल. तुम्हाला काय करायचं आहे, मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर जेवढे पण अपडेट्स आहेत रिगार्डिंग नोटिफिकेशन, रिगार्डिंग तुमची एक्झाम पॅटर्न अनालिसिस, त्यानंतर ऍडमिट कार्ड आल्यानंतर काय करायला पाहिजे, कसं डाउनलोड करायचं, या सर्वांचं नोटिफिकेशनचा व्हिडिओ तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवर येत राहील. तर ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तर तुमची प्रिपरेशन कुठेच थांबायला नको, कारण की 1 बाय 1 सर्व नोटिफिकेशन येत आहेत. NICLचा पेपर आता सॅटर्डे संडेला आहे, 4 आणि 5 तारखेला आहे. त्यानंतर याची सुद्धा एक्झाम आलेली आहे. SSCचं कॅलेंडर सुद्धा आलेलं आहे. IBPचं कॅलेंडर तर ऑलरेडी आलेलं होतं. SSCचं यावर्षी कॅलेंडर सुद्धा आलेलं आहे. म्हणजे एकानंतर एक एक्झाम चालूच राहणार आहे. तर तुमची प्रिपरेशन सुद्धा कंटिन्युअसली चालूच राहायला हवी. तर प्रिपरेशन मध्ये कुठेच मागे पडू नका आणि तुमची प्रिपरेशन जेवढी होती तेवढी आणखी वाढवण्याचा प्रयत्न करा. तर आजसाठी एवढंच. आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय.